श्रीपादराजं शरणं प्रपद्ये। सद्गुरुनाथ परमपिता परमात्मा श्री गोपाल बाबा महाराज की जय। श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी लेखमाला लेखक क्रमांक 78। ओम सद्य फल फलित प्रदाताय नमः। श्रीपाद श्रीवल्लभांचा अष्टोत्तर शतनामावलीमध्ये श्रीपादांचे ओम सद्य फल फलित प्रदाताय नमः असं एक नाव का असावे, याचा अर्थ काय, याची उकल श्रीपाद श्रीवल्लभ संपूर्ण चरितामृत ग्रंथातील अध्याय 18 मध्ये होते। श्रीपादांच्या आज्ञेनुसार नुकतेच लग्न होऊन दर्शनास आलेला वल्लभेश, त्याची पत्नी, तिचे आई वडील सुबण्ण शास्त्री आणि शंकर भट्ट श्रीपादांच्या जवळ बसलेले असतात। तोवर शंकर भट्ट भाव समाधीतून सावध झालेला असतो। यावेळी श्रीपाद शंकर भट्टात स्वतःचे स्वरूप समजावून सांगतात ते असं: माझ्या बाबतीत कारणाशिवाय कार्य नाही, म्हणजे श्रीपादांची एकही लीला ही काही कारण, काही पार्श्वभूमी असेल तरच घडेल, अन्यथा नाही। मी निराकार आहे, पण निराकारात देखील मी तुमच्या समोर हजर आहे। मी कालातीत, म्हणजे काळाच्या पलीकडील काळाने बांधलेला नाही, तरीही मी आता काही काळ तुमच्या समोर हजर आहे। सर्व शक्ती माझ्या हातात असतात। मी कंट्रोलर आहे। या अनंत कोटी ब्रह्मांडातल्या प्रत्येक अणु रेणूत असणारा मीच आहे। मी सर्व व्यापी आहे। अणु रेणूला जोडणारा संकल्परूपी मीच, म्हणजे विश्वात लहान मोठ्या काहीही घडावयाचे असल्यास त्यासाठी कशाची तरी जुळणी मिलाफ व्हावा लागतो। त्यासाठी कुणाचा तरी संकल्प व संप्रेरक म्हणजे कॅटलिस्ट आवश्यक असतो। तो संकल्प, तो संप्रेरक म्हणजे श्रीपाद श्रीवल्लभ। नाहीतर 2 टँकर हायड्रोजन आणि 1 टँकर ऑक्सिजन घेऊन शास्त्रज्ञ 3 टँकर पाणी स्वबळावर निर्माण करू शकले असते। अणु अणूला वेगळे करून सृष्टी रचना करणाराही मीच। श्रीपाद श्रीवल्लभ निर्माता आहेत, म्हणजे ब्रह्मा आहेत। सृष्टीचा विलय करणारा रुद्रही मीच। सृष्टीत जे जे रौद्र आहे ते म्हणजे श्रीपाद श्रीवल्लभ। याला ज्ञान म्हणतात आणि याला अज्ञान म्हणतात, असा बोध देत सर्वांना मायाजाला ढकलून विनोद पाहणाराही मीच। म्हणजे किती मोठा बोध आहे यात। म्हणजे श्रीपादांसमोर मी ज्ञानी किंवा मी अज्ञानी असं काही डोक्यात ठेवून जाऊ नका। कोऱ्या कागदासारखं जा आणि ज्ञानही मागू नका, मोक्षही मागू नका, काहीच मागू नका, नाहीतर त्यांच्या खेळात आपण अडकलोच असं समजा। आर्त होऊन जीवाने हाक मारताच सहस्त्र बाहूंनी त्याला सांभाळून त्याची रक्षा करणारे अनादि तत्व मीच। श्रीपाद आहेतच, पण ते प्रकट होण्याचा प्रश्न नाही। पण सर्व काही विसरून, स्वतःला विसरून जर त्यांना दत्ता दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा असं म्हणून हाक मारली तर ते असल्याची अनुभूती आहे। त्याशिवाय दुसरं कोणतंही तत्व ना पूर्वी होतं, ना आत्ता आहे, ना नंतर राहणार आहे। सर्व जीवांमध्ये असलेला मी नाही, तर मी श्रीपाद श्रीवल्लभ खरा आहे। माझ्यात सर्व शक्तित्व, सर्वज्ञत्व आणि सर्वांतर्यामित्व आहे। यानंतर श्रीपाद सांगतात की हा तुमच्या समोर मी आत्ता का आहे, तर तो सत्य फल प्रसादाचा महाअवतार आहे। शंकर भट्ट कन्याकुमारीहून, वल्लभेश आणि रविदास पिठापुरातून एकच ध्यास घेऊन निघाले होते, ते म्हणजे श्रीपाद श्रीवल्लभ दर्शन आणि त्या ध्यासाचा, त्यासाठी सोसलेल्या कष्टांचा प्रसाद म्हणून श्रीपाद श्रीवल्लभ त्यांच्या समोर होते। आज कुरोपूरला जाणारे भक्त कोणत्या बाजूने गेल्यास चालावं लागणार नाही याचा विचार करतात। आमचं नामस्मरण केल्याशिवाय कुठल्याही अवधूताला पूर्ण स्थिती प्राप्त होऊ शकत नाही, म्हणजे अवधूत स्वतंत्र नाही। आमचं नामस्मरण केल्याशिवाय कुठल्याही अवधूताचे योग विघ्ने दूर होऊ शकत नाहीत, म्हणजे जगाच्या व्यवहारापासून, नवीन कर्मबंधापासून कोणी कितीही दूर राहिला तरी त्याला जो योग साधायचा आहे त्यात असणारी येणारी विघ्ने श्रीपादांच्या नामस्मरणानेच दूर होऊ शकतात। मी अमुक केलं, तमुक केलं म्हणून मी श्रीपादांना ओव्हरटेक करून पुढे जाईल, ही आणि अशी विचारसरणी आत्मघातकी आहे। एकूणच आपली आज जी सद्यस्थिती आहे ती श्रीपादांनीच आपल्याला दिली आहे, म्हणजे ही सद्यस्थिती हे आपलं कर्मफळ आहे। त्यामुळे इतरांना आणि श्रीपादांना दोष देण्यात अर्थ नाही। परमात्मा एकच आहे,
त्यामुळे तत्वही एकच आहे. श्रीकृष्ण अवतारात एक आणि श्रीपाद अवतारात एक असा दुटप्पीपणा तेथे नाही. कर्म सिद्धांत कालही तोच, आजही तोच आणि उद्याही तोच राहणार आहे. हिराचंद गोपालचंद कोठारे. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा.